नमस्कार विद्यार्थी मित्र, नागरिक शास्त्र आपले स्थानिक शासन या विषयातील आज आपण दुसरा धडा बघणार आहोत। पाठाचे नाव आहे समाजातील विविधता। या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत? विविधता हीच आपली ताकद, समाजामधली विविधता जी काही आहे ती आपली ताकद आहे। त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचे तत्व, आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग आणि समाजाचे नियमन। विद्यार्थी मित्र हो, भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत। ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे। मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात। हीच ती विविधता। ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार, उत्सव साजरे करतात। त्यांच्या पूजा, उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत। विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत। त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे। आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झालेली आहे आणि भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते। आपल्या भारतामध्ये विविध धर्माचे लोक, विविध भाषेचे लोक, विविध संस्कृतीचे लोक, चालीरीती, परंपरा असलेले लोक राहतात। त्यामध्ये मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अनेक अशा भाषा असणारे लोक राहतात। त्यांची सणवाराची पद्धत, त्यांचे उत्सव, पूजा, उपासनेच्या चालीरीती सर्वांच्या वेगवेगळ्या आहेत। तरीही आपल्या भारतीय समाजातील एकता ही अखंड आहे। विविधता हीच आपली ताकद। विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय। आपण विविध समूहांच्या बरोबर राहत असतो आणि अशा सहअस्तित्वामुळे आपल्याला सामंजस्य वाढत असतं। त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी व जीवन पद्धतींशी आपली ओळख होते। आपण एकमेकांच्या जीवन पद्धतींचा आदर राखायला शिकतो। इतरांच्या काही प्रथा, परंपरा आत्मसात करतो। यातून समाजात एकोपा सुद्धा वाढतो। सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो, हो की नाही? आपल्या शेजारी असणारे जे काही बांधव असतात त्यांच्या विविध चालीरीती, त्यांच्या जीवन पद्धती यांच्याशी जेव्हा आपण समाज म्हणून ओळख होते त्यावेळेस आपण त्यांच्याशी सामंजस्य वाढवत असतो। आपण एकमेकांच्या जीवन पद्धतींचा सुद्धा आदर करत असतो। मग आता धर्मनिरपेक्षतेचे तत्व। भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात। त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत। भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारच्या धर्मांना कोणत्याही प्रकारचं बोलणं किंवा काय हे आपल्या भारत देशामध्ये केलं जात नाही। म्हणून आपला भारत हा जगातील धर्मनिरपेक्ष म्हणून राष्ट्र ओळखलं जातं। आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे। ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेले आहे। त्यानुसार आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केला नाही। आपले जेवढी राज्य आहेत देशातील तेवढ्या राज्यांमध्ये विविध धर्माचे लोक हे राहत असतात। म्हणजे आपल्या राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार हा केलेला नाहीये। प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे। कोणीही कोणत्याही धर्माची उपासना त्या ठिकाणी करू शकतो। त्या पद्धतीने स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे। धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही। सर्व धर्मांच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते। धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्याला करता येत नाही। सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान अशी वागणूक दिली जाते। त्याचप्रमाणे शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात। त्यात धर्माच्या आधारे भेदभाव मात्र केला जात नाही। प्रत्येक राज्यसंस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं कोणी कुठलंही शिक्षण घेऊ शकतो, रोजगार करू शकतो, सरकारी नोकरीच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात। त्यात धर्माच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही। हे आपल्याला संविधानाने दिलेलं आहे।
धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानामध्ये विशेष तरतूद केलेले आहे. धार्मिक त्याचप्रमाणे भाषिक अल्पसंख्याकांचे काही जे लोक आहेत त्यांच्या संरक्षणासाठी संविधानामध्ये विशेष अशा तरतुदी कायदे केले आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचं स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचं स्वातंत्र्यही त्यांना आहे. त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य सुद्धा टिकून राहिलेलं आहे. धर्मनिरपेक्षता या तत्वामुळे भारतीय समाजामध्ये आपल्या सर्व समाजांमध्ये धार्मिक सामंजस्य सुद्धा टिकून राहिलेले आहे. आता आपल्या जडणघडणीमध्ये समाजाचा काय सहभाग आहे ते बघूया. समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण आता समजून घेऊया. सहकार्यवृत्ती. कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावामधील राहणारा समाज हा व्यक्ती आणि त्याच्या समूहातील परस्पर अशा सहकार्यांवर आधारलेला असतो. व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहूच शकत नाही. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचं सुद्धा आहे. समाजामध्ये सुद्धा परस्परांच्या अडीअडचणी असतील, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे हे सहकार्य होय आणि त्यामुळे आपला समाज या ठिकाणी टिकतो. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते आणि मग समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक काय आहे, प्रक्रिया आहे. सहकार्य हे सगळ्यात मोठं अंग आहे. समाजाच्या जडणघडणीमध्ये सहकार्याचा सहभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. सहकार्य असल्याशिवाय आपला हा समाज अस्तित्वात राहू शकत नाही. त्याचप्रमाणे सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधी मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. ते आपण बघतच आलो आहे. व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. ते नेहमीच आहे. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचं कारण असू शकतं. माणसांमधील एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा काही गैरसमज असतात, हे सुद्धा संघर्षाचं कारण असू शकतं. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे मात्र हे कोणाच्याच हिताचं नसतं. तडजोड करणं, त्याचप्रमाणे एकमेकांमध्ये समझोता करणं यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाच्या निराकरण करायला शिकत असतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णू वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. सामंजस्याने नकळत आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. बरोबर की नाही? सामंजस्याने म्हणजे समजून घेण्याने. समजून घेतलं तर नकळतपणे आपण अनेक नव्या अशा गोष्टी शिकत असतो, नवा विचार आत्मसात करत असतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. आपल्यातील सहिष्णुता सुद्धा वाढते आणि सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे आपल्याला मिळत असते. म्हणून सहिष्णुता आणि सामंजस्य, त्याचप्रमाणे सहकार्य समाजामध्ये राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. व्यक्ती म्हणून आपल्याला विविध भूमिका पार पाडण्याची संधी मिळत असते. समाजामध्ये आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असतं. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडला जातो. या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात. बरोबर ना? एकच व्यक्ती हा अनेक भूमिका पार पाडत असतो, मग तो कुटुंबात असो किंवा कुटुंबाच्या बाहेर असतो. कुटुंबात आणि बाहेर व्यक्ती म्हणून आपल्या विविध भूमिकांमुळे आपण अनेकांशी जोडले गेलेलो असतो. ते कसे आता आपण ते पाहूया. या ठिकाणी समजा तुम्ही आहात, बरोबर? तुम्ही एक विद्यार्थी सुद्धा आहात, बरोबर? त्यानंतर तुम्ही आई बाबांचे मुलगा किंवा मुलगी सुद्धा आहात. त्यानंतर तुम्ही बालमित्र संघाचे सुद्धा सभासद असतात. तुमचे जे काही बालमित्र असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही
सभासद असतात. सभासद असतात म्हणजे तुम्ही एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मित्रत्वाचे संबंध, मित्रमैत्रिणी त्या ठिकाणी होत असतात. बरोबर. त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये तुम्ही आजी आजोबांची नात किंवा नातू असतात. बरोबर. घरामध्ये तुम्ही आईबाबांचा मुलगा मुलगी किंवा आजी आजोबांचा नातू असतात. बरोबर. घराच्या बाहेर विद्यार्थी विद्यार्थिनी, बालमित्र संघाचे सदस्य सभासद, त्याचप्रमाणे स्वच्छता दूत, शाळेमध्ये स्वच्छता दूत नेमले जातात. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या खेळामध्ये खेळत असाल तर खेळाडू म्हणून तुम्ही एकसंघपणे त्या ठिकाणी खेळतात. त्यानंतर वर्गाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी असतात आणि त्याचप्रमाणे शालेय मंत्रिमंडळामधील सदस्य सुद्धा असतात. म्हणजे तुम्ही अशा बऱ्याच कुटुंबातील आणि कुटुंबाच्या बाहेरील अनेक अशा भूमिकांमधून तुम्हाला जावं लागतं आणि त्या भूमिका तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात. समाजामध्ये राहत असताना आपण सहिष्णुता, सामंजस्य आणि सहकार्य वृत्ती ठेवली तर नक्कीच आपण स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आणि म्हणजेच पर्यायाने समाजाचा विकास त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याची संधी आपल्याला मिळत असते. आता समाजाचे नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी, परंपरा यांच्याद्वारे होत असे. समाजामध्ये राहायचं असेल, व्यवहार सुरळीतपणे चालायचे असतील तर त्याला काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी सुद्धा समाजाचं नियमन बहुतांश रूढी कशा प्रकारच्या आहेत, परंपरा कशा प्रकारच्या आहेत त्याप्रमाणेच वागणं आणि त्यांच्याद्वारे ते होत असे. परंतु आता आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरेबरोबरच कायद्यानेही करावे लागते. रूढी, परंपरा, संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचं नियमन अनेक संस्था व संघटना करत असतात. बरोबर. रूढी, परंपरा आपल्या धर्माच्या ज्या काही असतात त्यांच्याबरोबरच आपल्याला संविधाने दिलेले कायदे आणि हक्क यांची सांगड घालूनच त्या पद्धतीने वागावं लागतं. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मग त्या कोणत्या समाज संस्था आहेत ते आपण पुढील पाठामध्ये शिकणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, धड्याखालील हे जे काही स्वाध्यायामध्ये हे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे अचूक अशी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत.